भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं दौंड तालुक्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर दौंडचे आमदार राहुलदादा कुल यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या। सततच्या पावसामुळे भीमा नदीला आलेल्या पाण्यामुळे दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। नदीकाठच्या शेतीचं मोठं नुकसान झाले असून काही ठिकाणी रस्ते आणि बंधारे पाण्याखाली गेले। या पार्श्वभूमीवर आमदार राहुलदादा कुल यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि नुकसानीची माहिती घेतली। तसेच प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने मदत कार्य सुरू करण्याच्या आणि आवश्यक उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या। पूरग्रस्त शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासनही आमदार राहुलदादा कुल यांनी दिले। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी दौंड जिल्हा प्रतिनिधी सुमित रणधीर यांचा रिपोर्ट। भागाची पाहणी करताना दौंडचे आमदार राहुलदादा कुल यांनी सांगितले आहे की उचित अशा प्रकारच्या उपाययोजना शासनाकडून केल्या जातील। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी सुमित रणधीर, दौंड। पुरामुळे दौंड तालुक्यातील अनेक नदीकाठच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। यामुळे जे काही नुकसान झाले ते नुकसान दौरा या ठिकाणी दौंडचे आमदार राहुलदादा कुल करत आहेत। तर दादा, काय सांगाल? मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच भागामध्ये शेतामध्ये पाणी गेलंय। काही कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी डॅमेजेस झालेले आहेत आणि त्या सगळ्याची पाहणी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्या संदर्भातली मागणी शासनाला करण्याचा आमचा विचार आहे आणि शासनाने यापूर्वी अशा प्रकारच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीमध्ये मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे। त्याचबरोबर आता इथं हातवणमध्ये केटीवरचं नुकसान झालं, परंतु कोल्हापूर पद्धतीचे बंधारे 30-40-50 वर्ष जुने आहेत आणि ते बंधारे जुने झाल्यामुळे आता टेक्नॉलॉजी बदलतीये, म्हणून मागच्या 3-4 वर्षापासून मी हे सगळे बंधारे स्वयंचलित बॅरेजेसमध्ये कन्वर्ट करावे अशी मागणी करत होतो। त्याप्रमाणे हातवळण सह म्हणजे सादलगाव हातवळण हा एक बंधारा, सोनवडी, कानगाव, पारगाव, राहू आणि दहिटणे या सगळ्या बंधाऱ्यांचे ऑलरेडी इस्टिमेट सादर होऊन या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये त्याला शासनाने मान्यता देण्यासंदर्भातली कारवाई करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्र्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे सगळे बंधारे आम्ही नव्यानं करतोय। कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्याच्या ऐवजी स्वयंचलित बॅरेजेस करतोय, त्याची सुद्धा या ठिकाणी पाहणी केलेली आहे। त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त आला तर त्याला रिटेनिंग वॉल्स होणं गरजेचं होतं। काही प्रमाणात आपण याही गावामध्ये आपण 2 रिटेनिंग वॉल्स पूर्वी केल्या, परंतु अजूनही जास्त प्रमाणामध्ये जर रिटेनिंग वॉल केल्या, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, ज्या ठिकाणी काही शेतीचं नुकसान होतंय, शेती वाहून जाते, त्या ठिकाणी रिटेनिंग वॉल्स करण्याच्या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। त्याची अंदाजपत्रकं तयार करून ज्यांची अंदाजपत्रकं तयार आहेत त्याला आम्ही तातडीनं मान्यता देऊन कामं सुरू करू। ज्याच्या नव्यानं मागण्या आहेत त्याची अंदाजपत्रकं तयार करू आणि त्यालाही मान्यता देऊ।